नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना. आज आपण कोबीची भाजी बनवणार, पण वेगळ्या पद्धतीची बनवणार. कोबी स्वच्छ धुतला, बारीक चिरायचा, किसायचा नाही, किसल्याने पाणी खूप सुटतं म्हणून चिरायचा. आता मीठ घातलं, साखर घातली, थोडी लाल तिखट घातलं, किचन किंग मसाला, कसुरी मेथी घालू आणि धना जिरा पावडर घालू 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि 2 चमचे बेसन पीठ. आता हे मिक्स करून घेऊ. पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. मला इथं अजिबात पाणी लागलं नाही. आता हे मळून घेतलं मी. आता गोल किंवा लांबट आकाराचे कोफ्ते बनवून घेऊ आणि तेल तापायला ठेवू. तेल आधी मोठ्या गॅसवर तापवायचं आणि नंतर बारीक करायचा गॅस, नाहीतर आतून कच्चे राहील. आणि तळून घेऊ बारीक गॅसवर सोनेरी कलर येईपर्यंत. असे थोडे थोडे मधून हलवायचे, म्हणजे सगळ्या बाजूनी तळल्या जाईल. आता आपण काढून घेऊ आणि सगळे तळून घेऊ. आता मी सगळे तळून घेतले. आता इथं 2 मोठे मोठे टमॅटो घेतले, त्याची पेस्ट करून घेऊ आणि गाळून घेऊ, कारण की त्यात बिया होत्या म्हणून गाळून घेते मी. आत्तापर्यंत जर का सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, नातेवाईक परिवारांना शेअर करा रेसिपी. आता 2 ते 3 मोठे मोठे कांदे घेतले, त्यात तीळ घातले 2 चमचे, 3-4 मिरे, दालचिनी पावडर थोडी किंवा दालचिनीचा छोटा तुकडा घातला तरी चालेल, 7-8 काजू, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं. आता धने आणि कांदा लसूण मसाला हे आता आपण सगळं बारीक मिक्सरला वाटून घेऊ. इथं वाटलं बारीक. आता तेल तापायला ठेवलं मी कढईत आणि लसूण घातला, आलं घातलं, परतवलं, कांदा पण घालून घेतला आणि परतून घेतलं. आता 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं बारीक गॅसवर. आता लाल तिखट घातलं, किचन किंग मसाला घातला, धना जिरा पावडर घातली. आता टमॅटो पेस्ट घालून घेऊ आणि केचप घालू 3-4 चमचे. भाजीला छान कलर येतो केचपने, म्हणून केचप घालायचं. आणि आता दुधावरची साय किंवा क्रीम घालायची. इथं मी क्रीम घातली अर्धी वाटी. आता ते पण मिक्स करून घेऊ आणि गरम पाणी घालायचं आणि उकळी येऊन द्यायची चांगली भाजीला. कसुरी मेथी घालू आणि मीठ घालू आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं बारीक गॅसवर शिजून देऊ. 2-3 मिनटांनी आता ही भाजी शिजली आपली. आता यात आपण कोफ्ते घालून घेऊ आणि तडका तयार करू. तडक्याला मी इथं तूप गरम केलं, तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरी चालेल. आणि लसूण घातला भरपूर, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि बेडगी मिरची घातली आणि तडका दिला आणि झाकण ठेवलं 2 मिनटं. आणि आता कोथिंबीर घातली. ही झाली आपली कोफ्त्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.